हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या मस्त अशा रेसिपी ब्लॉगमध्ये। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हो नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर या अगोदर पण मी एक बीटरूटचा लाडूचा रेसिपी ब्लॉग तुमच्यासाठी टाकलेलाच होता। तर त्यातल्याच थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण आता इथे लाडू बनवणार आहोत, म्हणजेच वेगळा शेप आपण त्याला दिलेला आहे। हो, तर तुम्ही त्याचे लाडूही वळवू शकतो, पण त्या अगोदर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे मी कसं बनवलं आणि काय बनवलं, त्यामध्ये काय काय ॲड केलं आणि एकदम टेस्टी कसं लागेल हे पण मी तुम्हाला खूप सिक्रेट गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरुवात करूयात लवकर। तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, लाडू बीटचे काढायचे म्हटल्यानंतर बीट तर पाहिजेतच ना। मग सर्वात अगोदर तुम्हाला मार्केटहून घेऊन यायचे बीट। तुम्हाला अर्धा किलो 1 किलो जितकं काही घ्यायचं तुम्ही ते घेऊ शकतो। तर मी 1 किलो बीट आणलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं। 2-4 दिवस झालं मला मार्केटहून आणून, पण काही करणंच होत नव्हतं। आणि आज आमचा इकडे उंदीर मामा खूप सारे सॅड होऊन बसलेला, म्हणजेच रुसून बसलेला। मम्मा तू गोल गोल ते बीट कशासाठी आणले, प्लीज त्याचे छान छान असे लाडू बनव ना, असं राज सांगत होता। आणि इकडे बघा त्याचं कसं चालू होतं। म्हटलं ठीक आहे, वेळ कशाला घालवायचा, आज होता पण वेळ माझ्याकडे, तर करून घेऊयात म्हटलं मस्त असं लाडू इकडे। तर त्याला स्वच्छ धुवलं आणि वरचं जे साल वगैरे आहे ना ते सगळं काढून घेतलं मी, आणि त्याला इकडे खिसून वगैरे घेतलेलं आहे। तर खिसून घेतल्यानंतर एका डब्यामध्ये त्याला काढून घेतलं आणि मग नंतर काही कढई घेतली, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये इथे मी ॲड केलेलं आहे तूप। तर माझ्याकडे क्वांटिटी होती ना, ते बीटरूट जे खिसलेलं होतं त्याची जास्त होती, म्हणजे जवळपास 1 किलो तरी होतं ते। तर त्याचं मी इकडे बीटरूटचं लाडू बनवणार होती, पण माझ्याकडे तूप ना खूप कमी प्रमाणामध्ये होतं, तर तेही मला पुरेसं होतं। तितक्यासाठी मी त्याच्यामध्येच ॲडजस्ट करून खूप छान असे लाडू बनवले। हवं तर तुम्हाला इथे तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतो, पण माझ्याकडे थोडंसं अवेलेबल होतं, त्यासाठी मग मी आणखीन नंतर कशाला बनवायचं काहीतरी कारण सांगून न बनवल्यापेक्षा मग आहे त्याच्यामध्येच बनवावं असं ठरवलं। म्हणून बघा इकडे 1 किलो होतं हे पूर्ण खिसून घेतलेलं, वरचं साल हे ते सगळं काढून घेतलं मी, थोडेसे खराब पण निघालेलं ते पण बाजूला काढून घेतलं। तर अशा पद्धतीने पूर्ण खिसून घेतलं मी। आता हे तूप जे आहे ना मस्त असं छान गरम झालेलं, म्हणजे कढई तर ऑलरेडी अगोदर गरमच झालेली होती, त्यामध्ये मस्त तूप पण गरम झालं। मग काय हे पूर्ण बीट आहे ना खिसलेलं, बघू शकतो किती छान असं मी हे खिसून घेतलेलं होतं। थोडंसं प्रोसिजर आहे ना, हे काही जास्त वेळ लागणारे नाहीये, झटकन एक 10 ते 15 मिनिटांमध्ये लाडू इझिली तयार होतात। गोष्ट अवघड म्हटलं तर काय आहे माहिती का, ह्याला जास्त वेळ लागतो खिसायला, ते जास्त अवघड आहे, पण नंतर ही हेल्दी पण तेवढीच आहे, पौष्टिक आहे आणि तसंच आपल्यासाठी आणि मुलांसाठी पण छानच आहे। मग थोडेफार तर कष्ट घ्यावेच लागतील ना। मग मला तर खूप सारीच मेहनत घ्यावी लागली हे पूर्ण खिसून घेण्यासाठी, आणि त्यात तर आजची लुडबुड असते हे तुम्हाला माहितीच आहे। तरीही मी सर्व काही खिसून घेतलं, तर बघू शकतो माझ्याकडे किती जास्त क्वांटिटीमध्ये हे झालेलं होतं। पण नंतर ना याचे लाडू वळवायची जे प्रोसिजर आहे तिथपर्यंत जाईपर्यंत हे खूप सगळं काही ॲब्झॉर्ब होऊन खूप कमी होतं आणि खूप कमी लाडू वगैरे बनतात त्याचे। तर बघूयात आता इतकं 1 किलो आहे तर त्याच्यापासून किती बनतात ते। तर खूप छान असा इथे स्मेल येत होता तुपाचा आणि त्याचा खूप छान। तर असं वाटत होतं राजला की रेडी झालं काय, पण राजला असं वाटलं ते बीटाचा हलवा वगैरे आहे का काय, जसं म्हणजे गाजरांचा हलवा वगैरे असतो ना तसं। तर रेड कलरचा हलवा बनवली का मम्मा तू, असं राज बोलत होता, पण मी म्हणलं त्याला तूच म्हणलं ना, म्हणलं गोल गोल लाडू बनव छान छान, तर इथे मी लाडू बनवत आहे म्हणलं। तर मस्त ते प्रोसिजर झाली, 5 मिनिटं मला तुपामध्ये ते परतून घ्यायला लागले, आणि गॅस खूपच मीडियम ठेवला असेल तर तुम्हाला इथे 10 मिनिटं लागतील त्याच्यासाठी, पण मला एक 5 ते 7 मिनिटं लागली। आणि ते सर्व काही एकजूट झालं, मस्त मिक्स झालं ना ते तुपामध्ये,
तर मी इथे मग टाकलेलं आहे दूध. तर मला ह्या क्वांटिटीमध्ये 1 वाटी तरी दूध लागलेलं आहे. तुम्हाला दूध कमी प्रमाणामध्ये आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतो. तर छान असं वातावरण बाहेरचं बघितलं तुम्ही. या वातावरणामध्ये जर असं काही खायला भेटलं तर भातच खुशाला घे असं म्हणू शकतो तुम्ही. तर 10 मिनिटं आपल्याला लागलं होतं त्या प्रोसिजरसाठी. परत मी ते दूध ॲड केलेलं होतं आणि दूध आतमध्ये ॲड केल्यानंतर झाकण आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर झाकण काढल्यानंतर परत एकदा आपल्याला एक चम्मचच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जर गोड आवडत असेल तर आम्हाला खूप गोड हे कमी प्रमाणामध्ये लागतं, पण आज थोडंसं माझाही खूप मूड झालेलं जास्त गोड खावं असं. तर राज बोलत होता मम्मा जास्तीत जास्त गोड बनव, मला जास्त स्वीट खायचं वगैरे असं बोलत होता. तर मी इथे 1 वाटी साखर ॲड केलेली आहे आणि पुन्हा त्याला पूर्णपणे मिक्स केलेलं आहे. तर बघू शकतो ते साखर जे आहे ना पूर्णपणे छान अशी मेल्ट झाली, म्हणजेच त्याचं पाणी झालेलं होतं पूर्ण. तर ते प्रोसिजर करते वेळेस म्हणजे साखर घातल्यानंतर पुन्हा झाकण वगैरे काही ठेवून द्यायचं नाहीये. तर साखरेचा पूर्ण पाक झाला, म्हणजेच पाणी पाणी झालेलं आहे. छान असे बबल्स आता त्याला येत आहेत. तर तशीच साखर आपोआप हे होते. तर इकडे मस्त आमचं असं वातावरण झालेलं, पावसाचं वातावरण होतं हे आणि मस्त रिमझिम असं बाहेर पाऊस चालू होता. आणि तशा पावसामध्ये जर गरमागरम छान काही खायला भेटलं तर मग ना खूपच मस्त वाटतं. तर आज मी होते घरी आणि राज पण घरीच होता. म्हटलं छान असं काहीतरी आत्ता खाण्यासाठी बनव मम्मा असं राज बोललेला आणि माझी पण अशीच काहीतरी इच्छा झालेली. तर बघा हे जे पाक झालेला होता ना, म्हणजेच पाणी पाणी झालेलं होतं ना साखरेचं, किती जास्त प्रमाणामध्ये झालं होतं. तर हे सगळं जे मेल्ट झालं होतं ना ते आता सर्व एकत्र येतं, म्हणजे एकजीव होतं. पण त्याला चम्मच सतत आपल्याला फिरवत राहावं लागेल, कारण कढईला बुडाला जास्त लवकर चिकटलं पण जातं ते, म्हणजेच करपण्याची शक्यता आहे असं तुम्ही त्याला म्हणू शकतो. त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला काही ते तसं राहू द्यायचं नाहीये. त्याला 5-5 मिनिटाला म्हणजे 2 मिनिटाला जर थोडंसं चम्मच फिरवलं ना तर छान असे त्याचे लाडू पण तयार होतात. आणि जे गोडवा आहे ना, गोड म्हणजे साखर वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये पाक आहे ना ते मिक्स होऊन जातो. तर अशा पद्धतीनं हे पूर्ण जे साखरेचा पाक होता ना ते पाणी झालेलं ते आता एकजीव झाले, म्हणजे छान असा घट्टसा झालेला आहे. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका, जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो. आणि हो, तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो. तर आता तुम्ही म्हणत असाल की ती अंधार अंधार दिसत आहे, तर एकदम रेड असे बीट असतात हे तुम्हाला माहितीच आहे. पण बाहेर एवढं आभाळी वातावरण होतं ना, सगळं असं ब्लॅक ब्लॅकच दिसत होतं. तरी लाईट वगैरे मी लावलेलाच होता, पण हे अंधार जे आहे ना आभाळी वातावरणाचा, लाईट लावून हे जात नसतो. तर जसं जसं हे बीटरूट जे आहे ना खिसलेलं तसं तसं साखरेमध्ये शिजत असताना तसं तसं त्याचा कलर पण चेंज होतच असतो. पण आभाळी वातावरण थोडंसं जास्तच होताच, त्याच्यामुळे थोडंसं कलर पण तुम्हाला वेगळा दिसत आहे. तर इकडे मी त्याला खोबर वगैरे घेतलं होतं लावायला आणि काही ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतो आणि त्याला शेपही तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतो. तर माझ्याकडे एक स्टीलची छोटीशी वाटी होती, त्याच्याने मी हे शेप देऊन बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आमच्या इकडं बीटरूट लाडू त्याला मी म्हणू शकतो, किंवा आता बर्फी म्हटलं तरी चालेल, किंवा ज्या शेपचं तुम्हाला द्यायचं ते बनवू शकतो आणि ते नाव तुम्ही देऊ शकतो. तर खूप घाईघाईमध्ये हा व्हिडिओ घेतलेला होता. समजणार नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा मी आणखीन एकदा हा रेसिपी ब्लॉग घेऊन येईल. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.